मराठा आंदोलक मनोज जरांगेंच्या मनामध्ये देवेंद्र फडणवीसांप्रती असलेला द्वेष आज पुन्हा समोर आला। मला जेलमध्ये पाठवून ठार मारण्याचा प्लॅन आहे। मी जेलमध्ये गेल्यावर फडणवीस कायमचा राजकारणातून संपला पाहिजे असं जरांगे म्हणाले। त्यानंतर फडणवीसांवरती टीका करत असताना त्यांनी अतिशय खालच्या पातळीची भाषा वापरली। जरांगे ही विधानं अहंकारातून करतायत, त्यांचं मानसिक संतुलन बिघडलंय असं उत्तर प्रवीण दरेकरांनी दिलंय। देवेंद्र फडणवीस मला याच्यात गुंतणारे, पोलीस त्याच्या हातात आहेत, कोर्टाचं मंत्रालय सुद्धा त्याच्या हातात आहे आणि ते गुंतविणार म्हणजे त्याला निवडणूक काढून निघून न्यायची। जसे मी मला आत टाकू, मी तर असं आत जात नाही, याच्यात आत टाकायचं, आत मारायला बी लावायचं। मी आत गेलो, भाजपचं एक बी सीट नाही आलं पाहिजे, एक बी राज्यात ज्या जिथं आपला समाज नसेल तिथं सुद्धा एक बी नाही आलं पाहिजे। आणि देवेंद्र फडणवीस कायमचा राजकारणातून संपला पाहिजे, कायमचा। ते उकंड्यावर मुत्र्यावर छत्र्या कशा उगा त्यात कुत्र नसतं मग उकंड्यावर, तसं सुद्धा एक बिमोड झाला पाहिजे, पुरा एक नाही राहिलं पाहिजे, कुठे छत्री सुद्धा उगली नाही पाहिजे, उकंड्यावर नाही, फाकंड्यावर नाही, कशावर नाही, कशावर। मी पहिल्या दिवसापासून सांगतोय की त्यांच्यामध्ये अहंकार आलेला आहे। त्यांचा आता खेळ संपायला आलाय, आटपायला लागलाय आणि म्हणून त्यांचं मानसिक संतुलन पण ढासळतंय आणि वारेमाप बेछूट वाटेल ते आता बोलायला लागलेले आहेत। देवेंद्रजींशी लग्न कर, नंतर मला त्या ठिकाणी नतनतील नसलेला नाच्या म्हणणं त्यांना जाहीर आव्हान देतोय। त्यांनी सांगितलं ना, उपोषण झाल्यावर बघून घेतो। जरांगेचं आव्हान स्वीकारलंय, त्यांना काय बघायचंय ते बघून घ्या। तर जरांगेंच्या आरोपांवरती फडणवीसांनी काय उत्तर दिलंय पाहूयात। वेळी उपोषणाच्या शेवटी ते माझ्या आईवर बोलले होते, मग नंतर त्यांनी माफी पण मागितली आणि सांगितलं की जरा उपोषणाने माझ्या डोक्यावर परिणाम झाला होता किंवा मला त्रास झाला होता, त्यामुळे मी रागारागात बोललो। आपण असं समजूया की आता उपोषणामुळे पुन्हा त्यांचा संताप झाला आणि ते या संदर्भात बोलले। एवढंच सांगतो, ही एक नॉर्मल प्रक्रिया आहे। ज्या प्रक्रियेमध्ये क्रिमिनल केसमध्ये तुम्ही जर हजर झाले नाहीत तर तुमचा नॉन बेलेबल वॉरंट निघतो, तुम्ही हजर झालात की तो वॉरंट कॅन्सल होतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।